नमस्कार, मी प्रफुल्ल एज्युकेट भारत या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, 26 मे 2025 ला सकाळी 11 वाजतापासून 11वीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे आणि त्या पोर्टलला आता आपण आलेलो आहोत. आज आपण कॉलेज सर्च कसे करायचे, त्याचबरोबर जे वेगवेगळे डिक्लेरेशन आहेत आणि सोबतच इन हाऊस कोटा, मॅनेजमेंट कोटा आणि त्याचबरोबर अल्पसंख्याक कोटा याबाबत आपण चर्चा करणार आहोत. कारण रजिस्ट्रेशन हा जो पार्ट आहे तो अत्यंत महत्वाचा आहे आणि त्यानंतर कॉलेज सिलेक्शन हा सुद्धा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण जर वर बघितला तर आपल्याला इथे 3 मेनू पाहायला मिळतील: होम, सर्च कॉलेजेस आणि डाउनलोड. सर्वात प्रथम आपल्याला डाउनलोड बटन वर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला 3 डाउनलोड्स दिलेले आहेत. त्यातलं पहिलं अंडरटेकिंग आहे मायनॉरिटी कोटा म्हणजेच अल्पसंख्याक कोटा. यावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर एक सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म येईल आणि हा फॉर्म आपल्याला विद्यार्थी रजिस्टर करताना पहिल्या पार्ट मध्ये कामात येणार आहे. जर आपल्याकडे अल्पसंख्याक प्रमाणपत्र नसेल किंवा आपल्या ट्रान्सफर सर्टिफिकेट वर अल्पसंख्याक अशी नोंद नसेल तर हे प्रमाणपत्र आपल्याला उपयोगाचं आहे आणि हे डिक्लेरेशन किंवा हमीपत्र आपण रजिस्ट्रेशन प्रक्रियेमध्ये उपयोगात आणू शकतो. जर आपल्याला अल्पसंख्याक कोटाचा लाभ घ्यायचा असेल आणि आपल्याकडे जर काही टेक्निकल तांत्रिक अडचण असेल तर आपण या डिक्लेरेशनच्या माध्यमातून आपण त्याचा लाभ घेऊ शकतो आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण हे प्रमाणपत्र सुद्धा प्राप्त करून घेऊ शकतो. याचा एक PDF आपण तयार करून ठेवावं. त्याच्यानंतर मित्रांनो, पुन्हा एकदा मी वेबसाईटला आलेलो आहे. दुसरं आहे सेल्फ डिक्लेरेशन. हे हमीपत्र सुद्धा आपल्याला अत्यंत उपयुक्त होणार आहे. प्रवेश अर्जाचा किंवा स्टुडंट रजिस्ट्रेशनचा पहिला पार्ट भरत असताना जर आपल्याकडे 10वीचा शाळा सोडल्याचा दाखला नसेल किंवा गुणपत्रक नसेल किंवा आपल्याकडे विद्यार्थ्यांचं किंवा वडिलांचं कास्ट सर्टिफिकेट नसेल किंवा आपल्याकडे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट नसेल तर आपण या हमीपत्रामध्ये सेल्फ डिक्लेरेशन देऊ शकतो आणि हे सेल्फ डिक्लेरेशन आपण अपलोड करू शकतो. त्यामुळे हे हमीपत्र सुद्धा फार महत्वाचं आहे. हे सुद्धा आपण डाउनलोड करावं आणि त्याची PDF तयार करून ठेवायला पाहिजे. परत एकदा तिसरं जे आहे ते स्पोर्ट्स सर्टिफिकेटचं आहे. जर आपल्याला खेळाडू प्रवर्गातून जर लाभ घ्यायचा असेल, स्पोर्ट्समनचा लाभ घ्यायचा असेल तर सुद्धा आपल्याला हे डिक्लेरेशन कामात येणार आहे. त्यानंतर मित्रांनो, दुसरा महत्वाचा भाग म्हणजेच सर्च कॉलेजेस. एकदा आपलं विद्यार्थी रजिस्ट्रेशन झालं, आपण आपला पार्ट 1 लॉक केला की त्यानंतर आपल्याला कॉलेजच्या प्रायोरिटीज द्यायच्या आहेत. आपल्याला कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 10 कॉलेजेस दाखवता येतात आणि त्यामुळे जर आपण ठरवलं असेल की आपल्याला कुठे प्रवेश घ्यायचा तर आपल्याला या सर्च कॉलेजचा उपयोग करून कॉलेज शोधून ठेवता येतील. जर आपल्याला आपल्या शाळेमध्ये म्हणजे ज्या शाळेमध्ये आपण 10वीची एक्झाम दिलेली आहे आणि त्याच शाळेमध्ये जर 11वी आणि 12वीचे वर्ग असतील आणि आपल्याला त्याच शाळेमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर आपल्याला थोडी अडचण कमी येईल. परंतु जर आपल्याला जिल्हा बदलवायचा असेल, रिजन चेंज करायचं असेल आणि आपल्याकडे चांगले पर्सेंटेज असतील आणि आपल्याला सर्वात बेस्ट कॉलेजमध्ये जर ऍडमिशन घ्यायची असेल तर मात्र आपण या सर्च कॉलेजचा उपयोग करू शकता आणि कॉलेज शोधू शकता आणि त्याचबरोबर कॉलेजमध्ये किती टक्के रिझर्वेशन आहे, कोणकोणते विषय आहे, बायफोकल विषय आहेत की नाही आणि कॉलेजची फी किती आहे हे सुद्धा आपण जाणून घेऊ शकता. समजा आपल्याला विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायचा असेल तर सायन्स सिलेक्ट करायचा आहे, माध्यम इंग्रजी सिलेक्ट करायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला कॉलेजचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतील. विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी हे जे प्रकार आहे हे थोडे नवीन असू शकतात आणि म्हणून मी आपल्यास याबाबत थोडी माहिती देतो आहे. सर्वात शेवटी दिलेला आहे एडेड. एडेड म्हणजे अशा शाळा ज्या खाजगी संस्थांच्या शाळा आहेत आणि ज्या शाळांना शासनाकडून 100% अनुदान मिळत आहे. त्याच्यानंतर अनएडेड म्हणजे अशा शाळा ज्या मान्यता प्राप्त आहेत आणि खाजगी संस्थांच्या आहेत आणि यांना शासन कोणतंही अनुदान सध्या देत नाही. तिसरी म्हणजे पार्शली एडेड, ज्याला मराठीमध्ये अंशतः अनुदानित म्हणतात. या शाळा शासन मान्यता प्राप्त आहे, खाजगी संस्थांच्या आहेत आणि यांना
शासन 20%, 40%, 60% किंवा 80% अनुदान देत आहे. म्हणजेच या अंशतः अनुदानावर आहे. नंतर आहे गव्हर्नमेंट किंवा लोकल बॉडी म्हणजे शासकीय शाळा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच जिल्हा परिषदच्या शाळा किंवा नगर परिषद किंवा महानगरपालिकांच्या शाळा. या शाळा गव्हर्नमेंट लोकल बॉडी अंतर्गत येतात. आणि सेल्फ फायनान्स म्हणजेच अशा शाळा की ज्या शाळा विद्यार्थ्यांच्याकडनं फी आकारून शिक्षण देत असतात. उदाहरणार्थ ती शाळा शासकीय पण असू शकते किंवा ती खाजगी पण असू शकते. ती विद्यार्थ्यांच्या कडून जी काही फी प्राप्त होत असते त्यावरच ते कॉलेज चालवत असतात. म्हणून ते सेल्फ फायनान्स आहे. समजा मी एडेड घेतलं आणि कॉलेज टाईप मध्ये मुलांचं मुलींचं किंवा को एज्युकेशन घेतलं आणि नंतर आपल्याला नेमक्या कोणत्या विभागामध्ये ऍडमिशन घ्यायची आहे तो विभाग जर आपण सिलेक्ट केला आणि सर्च कॉलेजवर क्लिक केलं तर नागपूर विभागाअंतर्गत शाळा येत असतील त्या शाळांची यादी आपल्याला पाहायला मिळेल. इथे बघा मित्रांनो 10 च्या खाली एक छोटा एरो आहे. यावर क्लिक करून आपण एका वेळेस 30 शाळा बघू शकता. आता बघा 30 शाळांची यादी या पेजवर आलेली आहे. आता उदाहरण घेऊया की समजा आपल्याला नागपूरच्या डॉक्टर आंबेडकर दीक्षाभूमी नागपूर या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर इथे बघा एक कोड दिलेला आहे ज्याला आपण चॉईस कोड म्हणू शकतो. कॉलेजचं नाव दिलेलं आहे, नागपूर दिलेला आहे, कोणत्या क्षेत्रात येते ते दिलेलं आहे, फॅकल्टी दिलेली आहे, माध्यम दिलेलं आहे, को एज्युकेशन दिलेलं आहे आणि त्याच्या पुढे 2 टॅब आहे. या दोन्ही टॅब फार महत्वाच्या आहेत. इनटेक वर आपण क्लिक करा म्हणजेच आपल्याला या ठिकाणी या कॉलेजमध्ये 11वी साठी एकूण 360 जागा पाहायला मिळतील आणि त्याचबरोबर आरक्षणाची जी टक्केवारी आहे ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. टोटल रिझर्वेशन आपल्याला पाहायला मिळेल आणि या संस्थेमध्ये मॅनेजमेंट कोटा किती आहे हे सुद्धा पाहायला मिळेल. इन हाऊस कोटा या ठिकाणी दिलेला नाही. ओपन संवर्गामध्ये आपण 83 जागा आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यामुळे रजिस्ट्रेशनचा पहिला पार्ट भरत असताना आपल्याला कोणत्या कॅटेगरीमध्ये ऍडमिशन हवी आहे की खुल्या प्रवर्गामध्ये ऍडमिशन हवी आहे हे आपण निश्चित करून घ्यावं आणि त्या पद्धतीने आपण रजिस्ट्रेशनचा पहिला पार्ट भरून घ्यावा. त्यानंतर मित्रांनो त्याच कॉलेजच्या समोर डिटेल्स टॅब दिलेली आहे. यावर आपण अवश्य क्लिक केलं पाहिजे कारण या ठिकाणी आपल्याला ज्या कॉलेजची आपण प्रायोरिटी देत आहोत त्या कॉलेजची संपूर्ण माहिती आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याचबरोबर आणि ही संस्था कोणत्या प्रकारची आहे ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर त्या शाळेमध्ये हॉस्टेल आहे की नाही आहे हे सुद्धा आपल्याला माहित पडेल. इथे बघा स्ट्रीम इन्फॉर्मेशन दिलेली आहे. पहिली स्ट्रीम आहे आर्ट्स. आर्ट्स मध्ये माध्यम मराठी आहे आणि हे 100% अनुदानावर आहे. इनटेक कॅपॅसिटी 60 दिलेली आहे. इथे मॅनेजमेंट कोटा दिलेला आहे आणि या ठिकाणी IT सब्जेक्ट दिलेला नाही. ट्युशन फी दिलेली आहे, टर्म फी दिलेली आहे. म्हणजे आर्ट मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी आपल्याला 270 रुपये ही फी येणार आहे आणि त्याचबरोबर आर्ट फॅकल्टी मध्ये कोणकोणते विषय असणार आहे हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहता येईल आणि या ठिकाणी बघा बायफोकल सब्जेक्ट अवेलेबल नाहीत असं आपल्याला माहित पडेल. त्याच्यानंतर पुन्हा खाली आल्यानंतर आपल्याला दुसरी स्ट्रीम पाहायला मिळेल कॉमर्स. या ठिकाणी इनटेक कॅपॅसिटी पाहायला मिळेल आणि इथे बघा ही अनएडेड आहे म्हणजे या ठिकाणी शासनाकडून कोणताही बेनिफिट मिळत नाही आणि त्यामुळे आपल्याला अॅन्युअल फी सुद्धा इथे पाहता येईल, माध्यम पाहता येईल आणि इथे IT सब्जेक्ट पण आहे आणि मॅनेजमेंट कोटा पण अवेलेबल आहे. इन हाऊस कोटा अवेलेबल नाही आणि या कॉमर्स मध्ये कोणकोणते विषय असणार आहेत हे सर्व आपल्याला या ठिकाणी पाहता येईल. आपल्याला ज्या विषयामध्ये 11वी मध्ये प्रवेश घ्यायचा आहे ते विषय सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहता येईल आणि इथे बघा बायफोकल सब्जेक्ट अवेलेबल नाहीत. पुन्हा जर आपण खाली गेलो तर आणखीन वेगवेगळे विषय आपल्याला त्या ठिकाणी पाहता येतील. आता मित्रांनो तिसरी जी स्ट्रीम आहे ती सायन्स स्ट्रीम आहे. ही सेल्फ फायनान्स आहे म्हणजे ही पूर्णतः पालकांकडून प्राप्त होणाऱ्या फीस वर हे कॉलेज चालत आहे आणि या ठिकाणी जर आपण बघितला तर 120 जागांची कॅपॅसिटी आहे. IT सब्जेक्ट दिलेला आहे, माध्यम इंग्रजी आहे आणि फी 7,000 रुपये एवढी दिलेली आहे. इथे वेगवेगळे सब्जेक्ट दिलेले आहे. यापैकी आपण जे सब्जेक्ट आपल्याला घ्यायचे आहेत ते सब्जेक्ट आपण घेऊ शकता. या स्ट्रीम मध्ये बायफोकल सब्जेक्ट अवेलेबल आहेत आणि ते इलेक्ट्रॉनिक्स किंवा फ्रेश वॉटर फिश कल्चर हे बायफोकल सब्जेक्ट आपण घेऊ शकता
अशा पद्धतीने मित्रांनो कॉलेजचा आपल्याला कंप्लीट अभ्यास करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला कॉलेजचे चॉईस प्रायोरिटी वाईज द्यायचे आहे. पण मित्रांनो हे सगळं करत असताना आपल्याला इन हाऊस कोटा, मॅनेजमेंट कोटा आणि अल्पसंख्याक कोटा हे सुद्धा आपल्याला माहित असलं पाहिजे. आणि म्हणून आपण जर वेबसाईटला आलात आणि मुख्य पेजवर आलात तर होमवर आपल्याला क्लिक केल्यानंतर राईट साईडला ब्रोचर अँड मॅन्युअल आहे, यावर आपण क्लिक करू शकता आणि इथे जे इन्फॉर्मेशन बुकलेट आहे यावर क्लिक करून आपण ते बुकलेट ओपन करू शकता. इथे बुकलेट ओपन होत नाही म्हणून मी आपणास एक पीडीएफ शेअर करतो आहे. ही 11वीची माहिती पुस्तिका आहे आणि ही अत्यंत महत्वाची आहे. ही सुद्धा आपण डाउनलोड करून ठेवावी आणि याचा अभ्यास करावा. या माहिती पुस्तिकेच्या पेज नंबर 29 वर सर्वात महत्वाचा भाग आहे आणि तो म्हणजे कोटा. या प्रवेश प्रक्रियेमध्ये संस्थांतर्गत इन हाऊस कोटा असणार आहे, मॅनेजमेंट कोटा असणार आहे ज्याला व्यवस्थापन कोटा म्हणतो आणि त्याचबरोबर अल्पसंख्याक कोटा राखीव असणार आहे. आणि या सर्व कोट्यांसाठी आपल्याला प्रवेश अर्ज करायचा आहे आणि अप्लाय फॉर कोटा यावर क्लिक करायचा आहे. आता पहिला जो कोटा आहे तो इन हाऊस कोटा आहे आणि इन हाऊस कोटा हा संस्थे अंतर्गत असतो किंवा ज्या शाळेमध्ये 10वीला जोडूनच 11वी आणि 12वीचे वर्ग असतात किंवा त्याच परिसरामध्ये किंवा त्याच कॅम्पस मध्ये 11वी आणि 12वीचे वेगळे वर्ग असतील तर आपल्याला इन हाऊस कोटाचा लाभ घेता येतो. हा इन हाऊस कोटा खाजगी शाळांच्या बाबतीमध्ये 10% आहे तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा म्हणजेच जिल्हा परिषद, नगर परिषद किंवा महानगरपालिका यांच्यासाठी 50% इन हाऊस कोटा आहे. आणि म्हणून इन हाऊस कोटा फार महत्वाचा आहे. जे विद्यार्थी ज्या शाळेमधून 10वी पास झालेले आहे आणि त्याच शाळेमधील 11वीच्या वर्गामध्ये त्यांना प्रवेश घ्यायचा असेल तर त्यांनी इन हाऊस कोटा अवश्य नोंदवला पाहिजे. म्हणजेच आपल्याला त्याच कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी फार जास्त अडचण राहणार नाही. त्याच्यानंतर दुसरा जो आहे तो व्यवस्थापन कोटा आहे आणि व्यवस्थापन कोट्यामध्ये 5% जागा राखीव असतात. आपण या कोट्याचा लाभ सुद्धा घेऊ शकतो आणि यासाठी सुद्धा आपल्याला प्रवेश प्रक्रियेमध्ये याचा लाभ घेण्याबाबत अप्लाय फॉर कोटावर क्लिक करावं लागेल. तिसरा कोटा आहे अल्पसंख्याक कोटा. ज्या शाळा अल्पसंख्याक आहेत आणि जे विद्यार्थी अल्पसंख्याक प्रवर्गाचे आहेत म्हणजेच ख्रिश्चन, जैन, बौद्ध, मुस्लिम, शीख, पारशी अशा संवर्गाचे जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी ज्या शाळांची अल्पसंख्याक म्हणून मान्यता आहे आणि त्यांनी अल्पसंख्याकाची नोंदणी केलेली आहे अशा ठिकाणी हे विद्यार्थी प्रवेश अर्ज करू शकतात आणि या संस्थांतर्गत 50% जागा राखीव आहे. आणि म्हणून पालकांनी प्रवेश अर्ज करत असताना ही जी माहिती पुस्तिका आहे ही माहिती पुस्तिका वाचून घेतली पाहिजे, समजून घेतली पाहिजे. आणि जर आपल्याला कोणतीही तांत्रिक अडचण असेल तर जवळचं जे काही हेल्प सेंटर असेल त्या सेंटर मध्ये जाऊन आपण याबाबत माहिती घेऊ शकता. प्रवेश प्रक्रियेमधील एक अत्यंत महत्वाचा टप्पा, एक अत्यंत महत्वाचा हा भाग आहे. आणि म्हणून एज्युकेट भारतच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन प्रवेश अर्जापूर्वी जे महत्वाचे डॉक्युमेंट्स आपल्याला हवे आहे, ज्या महत्वाच्या बाबींची माहिती आपल्याला हवी आहे ते मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून आपणास विनंती आहे की आपण एज्युकेट भारत या चॅनलला सबस्क्राईब करावं, व्हिडिओला लाईक करावं, व्हिडिओ आवडला तर सर्वांना शेअर करावा आणि बेल आयकॉनला प्रेस करावं जेणेकरून या पुढचे जे काही अपडेट्स असतील ते अपडेट्स आपल्याला मिळत राहतील. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.